या सामना सुरू होतोय. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंच आमच्याकडे वळत आहेत. पंचांचा इशारा येतो आहे वाईट बॉल. गोलंदाज रेहान आहेत. ऑन साइडला इन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. धावसंख्या 7. नंदू पाटील यांना विनंती असेल आपलं एक 12th मॅन पाठवायचं आहे. अजून एक चांगला स्ट्रोक. मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार. बॅट्समन नेम प्लीज. केतन आणि स्ट्राइक एंडला ज्यांनी 2 षटकार लगावलेत. उदय आहेत स्ट्राइक एंडला आणि बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत उदयने. 4 षटकांचा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल आणि फाईट करेल स्कायरा 11 डोंबिवली या टीम समोर, ज्या संघाने सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकलेले आहेत. प्रचंड वेगवान चेंडू आपण पाहिला आणि तिसऱ्या चेंडूवरती कमबॅक करतोय गोलंदाज रेहान. धावसंख्या स्थिर आहे. 13 धावा धावफलकावरती. जोवेलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जोवेलीकर चषक अंतिम दिवस आहे. सुपर संडे, सुपर फिनालेचा दिवस आपण पाहतोय. यावेळी ड्राईव्ह केलंय. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. वाईडिश लॉंग ऑफला थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर बॅकअप खूप चांगलं येत आहे. लॉंग ऑफ वरून वाईडिश लॉंग ऑफला बॅकअप येत आहे. मिळतील या चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 15. फ्लाइंग स्टार्ट केलाय कारण की 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना सुरू आहे. धावसंख्या 15. गोपी 11 संघ देखील दाखल होतोय, ज्या संघाने कालचा दिवस गाजवलाय. अंतिम सामन्यामध्ये धनवीन 11 अलिबाग एकविरा स्पोर्ट्स वसई या टीमला पराभूत करून जोवेलीकर चषकाच्या टॉप 4 मध्ये हा संघ दाखल झालेला आहे. दरम्यान येतोय हा व्हाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 16 धावा धावफलकावरती. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे आणि आकर्षक ही ट्रॉफी आपण पाहतोय. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या क्रमांकासाठी या आकर्षक ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. आदरणीय कुलगाव बदलापूर महानगरपालिकेचे कार्यकुशल, कार्यसम्राट, माजी नगरसेवक आणि बांधकाम सभापती आदरणीय मंगेश दादा धुळे यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. धावसंख्या आहे 16. अपील केली होती, लाऊड अपील कॉट 82. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. रेहान एक वेगवान गोलंदाज आहे, परंतु थोडीशी महागडी गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये करतोय रेहान.
हाफ ट्रॅकर आहे आणि हा डेड चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल A1 जोडी, JP पॅनलचे फाउंडर जय पवार सर आणि शहापूर की आन बान शान मुन्ना पठाण सर, आणि थर्ड अंपायर आपण पाहतोय प्रशांत सूर्यराव. हे 3 ऑफिशियल पंच आजच्या दिवसासाठी. अंतिम दिवस आहे ग्रँड फिनालेचा हा दिवस, सुपर संडे. आणि 9 चेंडू पंचांनी घोषित केलेला आहे, कारण की हा दुसरा चेंडू पिचिंग होतोय विकेटच्या पाठीमागे, त्यामुळे पंचांनी दंडित केलेला आहे. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 17, फ्रीट आहे. बघूया फ्रीटचा किती फायदा घेतोय फलंदाज उदय. ज्या उदयने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. मिळते अवांतर धावन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात दमदार केली आहे या सामन्यामध्ये. गोपी 11 ठाणे या संघाने काल देखील खुल्या गटातून गोपी 11 हा संघ दाखल झाला टॉप 4 मध्ये. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत. फुल टॉस चेंडू आहे, व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. मिस्टामिक स्ट्रोक आपण पाहतोय, परंतु स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होत आहे. मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गोपी 11 ठाणे या संघाची बिनबाद 19. बिनबाद 19 ही धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल भूमी 11 मांडा बोरिवली या संघाला, ज्या संघाने या आधीच्या सामन्यामध्ये 60 धावा चेस केलेत, ते देखील 3 चेंडू राखून त्यामध्ये अष्टपैलू कामगिरी केली. श्री यांनी 1 षटक हाताळलं होतं. पहिल्या इनिंगमध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि सेकंड इनिंगमध्ये सलग 3 षटकार लगावून सामना जिंकून दिला. तो म्हणजेच भूमी 11 मांडा बोरिवली या संघाला. जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय, भूमी 11 मांडा बोरिवली. दुसऱ्या षटकामध्ये येतात गोलंदाज श्री, स्वतः संघनायक येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. कमबॅक करावा लागेल इथून भूमी 11 मांडा बोरिवली या संघाला. आज तालुका हबचे 8 संघ पाहतोय. 40 प्लसचं क्रिकेट काल देखील आपण अनुभवलं आणि आज देखील 40 प्लसचं क्रिकेट आपण अनुभवतोय. खूप चांगला फिटनेस आहे सर्व खेळाडूंचा. सर्व लेजंड खेळाडू इन ॲक्शन मध्ये आहेत. नक्कीच दोन्ही संघांमध्ये तारे सितारे आहेत. सर्व संघांमध्ये नक्कीच टेनिस विश्वातील 40 प्लसची ही स्टारकास्ट आपण पाहतोय. पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 20. 20 धावा धावफलकावरती. श्रीकडे भरपूर अनुभव आहे, जेन्युइन ऑलराऊंडर आहे, कॅप्टन कुल आहे, संघनायक श्री आपण पाहतोय. भूमी 11 मांडा बोरिवली या टीमचा या आधीच्या मॅच मध्ये देखील अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. तोच श्री आपण पाहतोय या दुसऱ्या षटकामध्ये आलाय, कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या रेहानने.
लाईट्स बीमर नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. जय पवार सर आणि मुन्ना पठाण सरांचा इशारा येतो नो बॉल नो +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 22-22. बावीस धावा धावफलकावरती आहेत. करण धुळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटामध्ये आयोजन या स्पर्धेचं. ड्राईव्ह केलंय लांगॉनला क्षेत्ररक्षक आहे संतोष सक्सेना, माजी रणजीपटू, एक खूप मोठं नाव आहे. नक्कीच स्लीप मध्ये आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल 23 आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी होते श्रीकडून. कारण की ज्या श्रीने पहिल्या मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे तो श्री आपण पाहतो याही सामन्यामध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध करताना आपण पाहतोय श्री या मॅच मध्ये. धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न श्री सातत्याने करतोय. या षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. केतन आणि उदय ही जोडी आहे. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी होते आणि यस फलंदाज देखील बाद झालेला आहे. केतनला माघारी परतावं लागतं. हा पहिला धक्का गोपी 11 ठाणे या संघाला. बॅट चेंज. यस, असं वाटलं की फलंदाज बाद आहे ज्याप्रमाणे ते बाहेर जात होते. परंतु मी नक्कीच कौतुक करेन श्री यांचं ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. धावसंख्या आहे 23 धावा. धावसंख्या 23. फुल टॉस आहे. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगले क्षेत्ररक्षण मिळते एकच धावे चेंडूवरती आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू फेकलेत. 5 धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. याही मॅच मध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी श्री करतोय. धावसंख्येला ब्रेक लावलाय. धावसंख्येला अंकुश लावलाय या षटकामध्ये श्रीने. भूमी 11 मांडा बोरिवली आणि गोपी 11 ठाणे या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक आहे व आकर्षक जोविलीकर चषक. द्वितीय क्रमांकासाठी 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे व आकर्षक जोविलीकर चषक. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 25,000 रुपयांचं पारितोषिक आहे व आकर्षक जोविलीकर चषक. एकूण 2 लाख रुपये कॅश प्राइज आहे या स्पर्धेमधील. पुणे ड्राईव्ह केला. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25-25. अवघ्या 6 धावेंचं षटक हाताळलंय गोलंदाज श्रीने आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वापसी करून दिलेली आहे. ती म्हणजेच भूमी 11 मांडा बोरिवली या संघाला.
नवीन गोलंदाज येत आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. सचिन नवीन गोलंदाज आहेत या तिसऱ्या षटकामध्ये. चांगलं कमबॅक केलं ते म्हणजे श्री यांनी अवघ्या 6 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज उदय पुन्हा ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. ज्या संघाने पहिल्या षटकामध्ये 19 धाव बनवल्या होत्या त्याच संघाला एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. षटक क्रमांक तिसरं सुरू आहे आणि धावसंख्या 26-26. 26 धावा धावफलकावरती आहेत. गिअर चेंज करावा लागेल. टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल कारण की 4 षटकांचा सामना आहे. सलामीची जोडी आपण पाहतोय खेळपट्टीवरती आहे केतन आणि उदय. त्यामुळे ही जमेची बाजू आहे. जास्तीत जास्त धाव बनवावे लागतील. यादीच्या मॅच मध्ये 60 धावांचा पाठलाग केलाय याच भूमी 11 मांडा बोरिवली या संघाने. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव तर पूर्ण केलेली आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय फाईन लेगच्या दिशेने. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. संतोष सक्सेना येत आहेत फार वेगाने चेंडूवरती आणि 22च्या स्वरूपात मिळते एक धाव. अवांतरच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 27-27 धावा. सुरुवात याही षटकाची खूप चांगली केली सचिनने कारण की 2 चेंडू फेकले आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन आहे त्यामुळे फिल्डिंग मध्ये बदल करताना आपण पाहू शकाल. यष्टनच्या पाठीमागे श्री आहेत. कॅप्टन कूल मास्टर माइंड संगनायक म्हणून त्यांची ओळख आहे. लेफ्ट मोर द विकेटने गोलंदाजी करताय. स्क्वेअर द विकेट हा चेंडू खेळलेत. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने नक्कीच रेहान होते. चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. एकच धाव आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी होते. अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 3च धावा आल्यात या षटकामध्ये आणि 3 चेंडू फेकलेत. गोलंदाज सचिनने अचूक लाईन अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. ज्याप्रमाणे दुसऱ्या षटकावर श्रीने गोलंदाजी केली होती त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवताना आपण पाहतो या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सचिन. फुलर लेनचा हा चेंडू परफेक्ट यॉर्कर हा चेंडू होता आणि मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलेला आहे याही चेंडूवरती. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 19 धावा होत्या आणि 10 चेंडूंचा जर विचार केला तर 10 चेंडूंमध्ये फक्त धावा आल्यात 9. धावसंख्या आहे 28. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. मी कौतुक करेन श्री आणि गोलंदाज सचिन यांचं. खूप चांगली गोलंदाजी ते करतायत आपल्या या संघासाठी कारण की इथून प्रत्येक सामना जिंकणं फार महत्वाचं आहे कारण की नॉकआउट आहे. ऑन साइडला स्लॉक स्वीप. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि क्या बात आहे. पायाने हा चेंडू अडवलेला आहे. पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती आणि तिथे व्हॉलेंटियर आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे हा चौकार आहे. 100% एफर्ट 100% प्रयत्न केले होते आणि हा यस हा चौकार आहे. धावसंख्या 4ने पुढे जाईल. 32-32. एक चेंडू शिल्लक या षटकातील.
32 धावा धावफलकावरती आहेत. काहीतरी कानमंद देताना श्री आपण पाहू शकाल सचिन यांना, कारण की सचिनने देखील इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये, या सामन्यामध्ये. TennisCricket.in माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. तर प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साइडला फटका फसला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, मिड विकेटला टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज केतनचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का गोपी 11 ठाणे या संघाला. फलंदाज केतन बॅक टू द पवेलियन. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 32. धावसंख्या आहे 32. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा खर्च केल्या सचिनने या तिसऱ्या षटकामध्ये, आणि या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं असेल श्रीने 6 धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये रेहानने 19 धावा खर्च केल्या, परंतु त्याची भरपाई नक्कीच सचिन आणि श्रीने भरून काढलेली आहे. बंटी येत आहेत नवीन फलंदाज. अंतिम षटकामध्ये येत आहेत गोलंदाज. आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती संदीप. धावसंख्या आहे 32. नवीन गोलंदाज अंतिम षटकामध्ये येत आहेत संदीप. स्ट्रायकिंगला फलंदाज उदय आहे. नक्कीच यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल संतोष सक्सेना आहेत. मास्टर माइंडची भूमिका तो अदा करतो या मॅच मध्ये. एक खूप मोठं नाव आहे. टेनिस विश्व असेल, लेदर बॉल क्रिकेट असेल, रणजी पटू आहे. हे षटक फार महत्वाचं असेल आणि पाहावं लागेल काय घडलंय. डेड चेंडू घोषित केलेला आहे. नक्कीच भूमी 11 मांडा बोरिवली या टीम मध्ये ग्लेन आहेत, आणि पाहिलं गेलं तर सुप्रीमो ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार देखील मिळवली आहे ग्लेनने. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये स्टारकास्ट आहे. गोपी 11 ठाणे आणि भूमी 11 मांडा बोरिवली या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 38 38.
100% बोला होता रिक्षात. धावसंख्या 6 पुढे जाईल 38. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय संदीप यांचं. फलंदाज उदय यांनी, ज्या उदयने बॅक टू बॅक 2 षटकार मारून आगाज केला होता या इनिंगचा, आणि त्यानंतर उदयला शांत ठेवलं सचिन आणि श्रीने, परंतु चौथ्या षटकाची सुरुवात षटकाराने केली आहे. या फटक्यांची नितांत गरज आहे गोपी 11 ठाणे या संघाला. धावसंख्या आहे 38. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन संघांमध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक, परंतु एलिव्हेशन नाहीये. मिस्टायमिंग स्ट्रोक आपण पाहतोय. 2-2 क्षेत्ररक्षक आलेत आणि बघा कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये दोघांचं. येस आय विल टेकन, हे दोघांमध्ये कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये, त्यामुळेच हा झेल झाला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय फलंदाज उदयला. ज्या उदयने आतापर्यंत 3 षटकार लगावलेत त्याच उदयला जीवनदान मिळतंय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 40 धावा. धावफलकावरती आहेत. थोडेसे नाराज होत आहेत. ग्लेन देखील, मोहम्मद देखील नाराज झालेले आहेत, कारण की हा झेल पकडणं फार महत्वाचं होतं. कारण की उदयने खूप चांगली बॅटिंग केली आणि वेल सेट झालेला आहे जो सलामीला आलाय. उदय खेळतायत वैयक्तिक 3 षटकारांच्या साह्याने 26 या धावसंख्येवरती. फुलटॉस पाठवलाय, चुकीला वापी नाहीये. काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर आकाशाला गवस निघाला. गगनचुंबी, गगनभेदी, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. झेल ड्रॉप केला आणि त्यानंतर नक्कीच थर्ड अंपायर DRS हाईट फॅक्टर साठी हा DRS घेतलेला आहे. फुलटॉस चेंडू फेकला होता आणि त्याच्यावरती षटकार लगावलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावलेला आहे. पंचांचा रिव्ह्यू होता का जय सर? यस, बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे, कारण की अंतिम षटक आहे. प्रत्येक इनिंग मध्ये एक रिव्ह्यू आहे. धावसंख्या 46. थोडीशी महागडी गोलंदाजी आणि या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न गोपी 11 ठाणे करतायत, कारण की अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. संघनायकाला अपेक्षा असेल की या 3 चेंडूंमध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर नक्कीच 50+ धावा बनवतील आणि गोलंदाजी ही खूप चांगली आहे गोपी 11 या संघाची. काल आपण पाहिलं असेल तर खुल्या गटातून गोपी 11 हा संघ दाखल झाला टॉप 4 मध्ये आणि आज तालुका हा 40+ क्रिकेट देखील खेळतात गोपी 11 ठाणे संघ. ड्राईव्ह केलं, डीप मध्ये फिल्डर आहेत. 1 धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी, विकेट डोक्यामध्ये, परंतु पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. आणि फलंदाज झालाय बाद. धावबाच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल बंटीला. 47 या धावसंख्येवरती. रिव्ह्यू शॉर्ट रन साठी.
रन. एक रन कंप्लीट झालेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज झालेत बाद. क्रॉसिंग पण चेक कर. आणि क्रॉसिंग देखील चेक करायचं आहे. येस. मुन्ना सर, उदय बाद आहेत. क्रॉस झाले नाहीत ते, त्यामुळे उदयला माघारी परतावं लागेल. आम्ही चेक केलेलं आहे. थोडासा वेळ घेतला जेणेकरून कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही याची काळजी घेतलेली आहे. आणि मी नक्कीच कौतुक करेन tenniscricket.inचं. त्यांचे संपूर्ण अपडेटर असतील आमचे प्रथमेश, आमचे ऑफिशियल कॅमेरामन असतील, त्यांचं देखील मी विशेष आभार मानेन, कारण की खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे. ही खासियत आहे tenniscricket.in ची. आणि धावसंख्या आहे 47. 2 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकामधील आणि न्यू बॅट्समन येत आहेत. स्ट्रायकिंगला बंटे आहेत आणि न्यू बॅट्समन येत आहेत. दोन चेंडू अजूनही शिल्लक या पहिल्या इनिंग मधील. संदीप यावेळी ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑफला आणि खराब क्षेत्ररक्षण, सीमा रेषेच्या बाहेर चौकार येतोय. बंटीच्या बॅट मधून 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती आणि शेवटच्या षटकातील शेवटचा हा चेंडू शिल्लक आहे. 51 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम चेंडू शिल्लक. फुल टॉस चेंडू आहे, बॅटची कडा लागते, चेंडू ट्रॅव्हल होतोय विकेट किपर कडे. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. धावबाची संधी आहे, फलंदाज होईल बाद. धावबाच्या स्वरूपात सांघिक यश मिळत आहे शेवटच्या बॉलवरती आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53 आणि 54 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. या सामन्यामध्ये भूमी 11 मांडा बोरिवली या संघासमोर गोपी 11 ठाणे या संघाने या अंतिम षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या. गोलंदाज संदीप यांनी महागडी गोलंदाजी केली, परंतु मी कौतुक करेन बॅट्समन उदयचं याने 2 षटकार लगावले. त्यानंतर बंटीने देखील 1 चौकार लगावला शेवटच्या षटकामध्ये आणि 54 धावांचं लक्ष्य आहे या सामन्यामध्ये. भूमी 11 मांडा बोरिवली या संघासमोर 13.50च्या सरासरीने धावा बनवावे लागतील प्रति षटकामागे हा सामना जिंकण्यासाठी भूमी 11 मांडा बोरिवली या संघाला.
54 धावा बनवायचे आहेत. ग्लेन आणि मेहमूद ही जोडी आपण पाहतोय सलामीला दाखल झाली. 13.50च्या सरासरीने धावा बनवावी लागतील हा सामना जिंकण्यासाठी. भूमी 11 मांडा बोरिवली या संघाला. जलीश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. या पहिल्या षटकामध्ये स्ट्रायकिंगला फलंदाज ग्लेन. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. 54 धावा बनवायच्या आहेत या सामन्यामध्ये 4 षटकांमध्ये. हाफ ट्रॅकर आहे आणि पहिला चेंडू डेड चेंडू घोषित केलेला आहे. नक्कीच जलीश आहेत गोलंदाज आणि हे फर्स्ट नक्कीच वॉर्निंग असेल. फर्स्ट अलाउड आहे पिचच्या पाठीमागे पिचिंग करणं. त्यानंतर नो चेंडू दिला जाईल. ऑन साइडला चांगला स्ट्रोक केलेत. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट पहिला धमाका षटकार येतोय ग्लेनच्या बॅटमधून. धावसंख्या 6. षटकाराने आगास केलाय. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये उदयने षटकाराने आगास केला होता त्याचप्रमाणे सेकंड इनिंग मध्ये ग्लेनने आगास केलाय. षटकार येतोय ग्लेनच्या बॅटमधून. ग्लेन एक खूप मोठं नाव आहे. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहेत. मेहमूद आणि ग्लेन ऑन साइडला फ्लिक केला. डीप मध्ये फिल्डर आहेत. मिड विकेटला एक धाव झाली पूर्ण. केतन होते फार वेगाने चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या आहे 7. 54 धावा 13.50च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवायच्या आहेत. याच भूमी 11 मांडा बोरिवली या संघाने या आधीच्या मॅच मध्ये 60 धावांचा पाठलाग केलेला आहे. ते देखील 3 चेंडू राखून तो सामना जिंकलेला आहे. आणि पंचांनी नो चेंडू घोषित केलेला आहे. नो +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत आणि नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट. tenniscricket.in च्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. खऱ्या अर्थाने आज 40+ क्रिकेट आपण अनुभवतोय. 40+ चे तारे सितारे इन ऍक्शन मध्ये आहेत. आज आणि काल देखील आपण 40+ चे सामने पाहिले. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. एक धाव तर कंप्लीट केली. पंच आमच्याकडे वळतायत आणि पंचांचा इशारा येतो. वाईट +1 मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि पुन्हा एकदा फ्रीट असेल. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 11. सुरुवात दमदार केली आहे या इनिंग मध्ये भूमी 11 मांडा बोरिवली या संघाने. पुन्हा एकदा फ्रीट आहे. झेलची शक्यता आहे. झेल बाद फ्रीट वरती होऊ शकत नाहीयेत. एक धाव झाली पूर्ण आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. धावसंख्या 13. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे मेहमूद आणि ग्लेनने या मॅच मध्ये. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्या अनुषंगाने ही खूप चांगली सुरुवात. जलीश वरती आक्रमण चढवलंय. जलीश थोडासा दिशेपासून भरकटताना आपण पाहतो या षटकामध्ये. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुन्हा एकदा पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे आणि नो +1 मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल 15. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. नक्कीच जलीश हातावरती नियंत्रण नाहीये. लाईन आणि लेन्थ सापडत नाहीये जलीशला आणि एकच जल्लोष आपण बघू शकाल आपल्या डगआउट मध्ये करताना.
भूमी 11 मांडा बोरिवली या टीमचे खेळाडू देखील. ऑन साइडला फेकून दिलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइट इट ह्यूज मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. धावसंख्या आहे 21-21. पहिल्या षटकामध्ये सामना खुला केलेला आहे, विजयाच्या दिशेने वाटचाल केलेली आहे या सामन्यामध्ये भूमी 11 मांडा बोरिवली या संघाने. जगन्नाना पाटील पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय. मांडा टिटवाळा शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक आणि ते देखील इन ऍक्शन मध्ये आहेत टेंबिवलीच्या स्पर्धेमध्ये. मांडा आणि गोरसई बी असा क्वार्टर फायनलचा सामना सुरू आहे आणि ते देखील युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत होते. धावसंख्या 21 आहे. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. नंदू पाटील थोडेसे नाराज आहेत, जे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतायत, परंतु कालचा दिवस त्यांच्यासाठी खूप लकी होता, कारण की काल त्यांच्या संघाने धनवीन 11 अलिबाग एकविरा स्पोर्ट्स वसई या संघाला पराभूत करून दाखल झालेला आहे जोवेलीकर चषकाच्या टॉप 4 मध्ये. बॅटची कडा आहे, एक धाव तर कंप्लीट केलेली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. यस, पिचिंग कुठे आहे ते पाहण्यासाठी आणि प्रशांत सर आहेत आमच्या कंट्रोल रूम मध्ये. पाहूया आपण चेंडू एक्झॅक्टली पिचिंग कुठे झालेला आहे. नक्कीच इट्स अ फेअर डिलिव्हरी. नो चेंडू नाहीये आणि धावसंख्या आहे 22. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 22 धावा धावफलकावरती आहेत. महमूद ऑन स्ट्राइक. क्या बात है, बॅकफुल स्क्वेअर कटचा लाजवाब देखणा, नजाकत बरा फटका. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. 2 धावा झालेत पूर्ण आणि बॅकअप नाहीये बघा. बॅकअप साठी उदय येत आहेत, भरपूर दूर होते आणि फायदा घेतला. 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 25. 25 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी भूमी 11 मांडा बोरिवली या संघाला. धावसंख्या आहे 25-25.
18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅकपुलर स्क्वेअर कट चालला, जवाब देखना नजाकत बरा फटका, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. जम्बो आहेत गोलंदाज. धावसंख्या आहे 26. अजून 28 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जम्बो पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेटने. फुलर लेनचा चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत जलीश. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली. बॅकअप साठी फिल्डर थोडेसे दूर होते, परंतु 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 28. 28 धावा जिंकण्यासाठी अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. 16 चेंडूंमध्ये 16 चेंडू आणि 26 धावांची गरज. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केलेली आहे. क्या बात आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय ग्लेनच्या बॅटमधून. 34-34 जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक 15. या सामन्यावरती आपली पकड अजूनच घट्ट केली आहे भूमी 11 मांडा बोरिवली या संघाने, कारण की 15 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. आउटस्टँडिंग बॅटिंग करतात ग्लेन. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आणि तेवढंच चांगलं यष्टरक्षण आपण पाहतो नंदू पाटील यांच्या माध्यमातून. आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 34. या धावसंख्येवरती 14 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. षटकार येतोय ग्लेनच्या बॅटमधून. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज. रनबॉल इक्वेशन. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. धावसंख्या 40 धावांची पार्टनरशिप बनवली आहे ग्लेन आणि मेहमूदने या सामन्यामध्ये. अप्रतिम बॅटिंग ग्लेन करतायत. राहुल चव्हाण यांचं देखील आगमन झालेलं आहे. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॅट्समन आणि कीपर बीट झालेत आणि लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते 1 चेंडूवरती बाईच्या स्वरूपात आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 41. 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 13 धावांची अजूनही गरज आहे. स्कायर 11 डोंबिवली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण देखील येऊन थांबायचं आहे. अरविंद पाटील यांना विनंती असेल, कारण की यानंतर क्वार्टर फायनलचा सामना असेल. स्कायरा 11 डोंबिवली आणि जो संघ जिंकेल या सामन्यामधून त्या 2 संघांमध्ये क्वार्टर फायनलचा सामना खेळवला जाईल. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. ग्लेन खूप चांगली बॅटिंग करतायत. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आलेत. एकूण 28 या धावसंख्येवरती ते बॅटिंग करतायत. बॉलर नाही माहिती का मोहनराव. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक गॅप मधून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय ग्लेनच्या बॅटमधून. 32 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय आणि संघाची धावसंख्या आहे 45. जिंकण्यासाठी 9 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. षटकार येतोय ग्लेनच्या बॅटमधून आणि सामन्याचं समीकरण उद्ध्वस्त करून दिलंय. अवघ्या 3
धावांची गरज आहे. 50 कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती आणि 38 या धावसंख्येवरती बॅटिंग करतो ग्लेन. अजून एक चांगला स्ट्रोक आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. ग्लेनच्या बॅटमधून सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे भूमी 11 मांडा बोरिवली या संघाने. अभिनंदन भूमी 11 मांडा बोरिवली या संघाचं. हार्ड लक गोपी 11 ठाणे संघाचं. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्याने नाबाद 42 धावांची विस्फोटक इनिंग साकारली ग्लेन या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि नेक्स्ट मॅच असेल स्कायरा 11 डोंबिवली आणि त्यांना फाईट करेल भूमी 11 मांडा बोरिवली.